गणपती विसर्जन कार्यक्रमामध्ये फटाके फोडल्यामुळे 8 ते 10 महिला जखमी झाल्याचे कळते। नागपूरच्या उमरेड परिसरामधली ही रात्रीची घटना आहे। उमरेडचा राजा गणपती विसर्जनाच्या वेळी मोठी गर्दी झालेली होती। गर्दीमध्ये फटाके फोडल्यामुळे महिला जखमी झाल्याचे कळते। फटाका शो मुळे महिलांची पळापळ झाली। जखमी महिलांवरती रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू असल्याची माहिती आहे। हे दृश्य आपण बघतो आहोत, नागपूरच्या उमरेड परिसरामधली दृश्य आहेत। नागपूर उमरेडचा राजा याच्या मिरवणुकीदरम्यान घडलेला हा सगळा प्रकार असल्याचे कळते। 8 ते 10 महिला यामध्ये जखमी झाल्याची माहिती मिळते आहे। आणि याच विषयी आपण बोलूयात। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्या सोबत आहे। जितेंद्र, या सगळ्या घटनेची दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली, नेमका कसा हा सगळा प्रकार घडला? या जखमी महिलांविषयी सध्या, त्यांच्या प्रकृतीविषयी सध्या काय माहिती पुढे येते? गुरु अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जनाला सुरुवात झालेली होती। मात्र पोलिसांनी काही मंडळांना जे आहे ते वेगवेगळ्या दिवशी विसर्जनाची परवानगी दिलेली होती, कारण एकाच दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी होते। तसंच काही मंडळांची देखील मागणी असते की आम्ही या दिवशी विसर्जन करू। त्याच अंतर्गत काल रात्री नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील उमरेडच्या राजा या गणपती मंडळाचा विसर्जन होतं। गणपती मूर्ती निघालेली होती आणि मोठ्या प्रमाणात लोकही गर्दीमुळे जमा झालेले होते। त्याचबरोबर ढोल ताशा पथक, विविध फटाक्यांचा शो आणि फटाक्यांची आतिषबाजी देखील आयोजित करण्यात आलेली होती। मात्र या फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये चुकून काहीतरी गडबड झाली आणि या तांत्रिक दोष झालेला आहे आणि त्यामुळे जे आहेत ते फटाके जे आहेत ते आजूबाजूच्या परिसरातील जे महिला होत्या किंवा गर्दी होती तिथे उडाले आणि गर्दीमध्ये या महिला मोठ्या प्रमाणात भाजल्याचं दिसून येते। 8 ते 10 महिला या फटाक्यांच्या आगीमध्ये भाजलेल्या आहेत। त्यांना स्थानिक जे रुग्णालय आहे त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले असून काही महिला गंभीररित्या। बरोबर, सगळा धक्कादायक असा प्रकार नागपुरातनं उमरेड परिसरामधनं समोर येतो। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।